आषाढीच्या दिवशी या गोड अशा विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, पण प्रश्न असा होता, या चालत चाललेल्या वारकऱ्यांच्या विठ्ठलाचं मंदिर आपल्या कोकणात आहे का? तर ते जाणून घेण्यासाठी बघूया मला कोकण बघायचं या सिरीजचा भाग 12. म्हाताऱ्याचा हा जोरदार पाऊस बघून आपल्या या सिरीजचा एखादा व्हिडिओ वर्क फ्रॉम होम करून शूट करावा असं वाटत होतं, पण मग कोकणातलं वातावरण ते काय जे तुम्हाला घरी निवांत बसवेल. मग काय 0 मिनिटात खुटीला लावलेली चावी काढली आणि आपल्या लालपरीला घेऊन निघालो चिपळूण ग्वागर रोडवरती. आणि आज आम्ही आलो कोकणातल्या अजून एका सुंदर गावी जे आहे चिखली, तालुका ग्वागर इथे. आज आम्ही आलो विठ्ठल रखुमाई मंदिर साळवीवाडी चिखली येथे, जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी, पुण्य देश असा आशीर्वाद देणाऱ्या आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती कृपादृष्टी ठेवणाऱ्या विठुराय आणि रखुमाईचं दर्शन झाल्यावरती मन अगदी प्रसन्न होतं. इथे या मंदिरामधील खांबांवर संत तुकोबांसोबत इतर संतांच्या अभंगातील काही ओळी लावलेल्या पाहायला मिळतात. विठ्ठल रखुमाईच्या या मंदिरासोबत जवळच असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला तुम्ही एकत्र प्लॅन करण्याचा प्रयत्न करत असाल तर या व्हिडिओला सेव्ह आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करून ठेवा. कोकणातील अशी छोट्या छोट्या गावातील जुनी मंदिर आणि सोबतचा निसर्ग जर तुम्हाला नेहमी बघावा असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि सजेस्ट करा नेक्स्ट स्पॉट.